नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्षेत्रफळ आणि जैवविविधता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. क्षेत्रफळाचे 30 क्वेश्चन येतात आणि जैवविविधतेचे 50 क्वेश्चन महत्त्वाचे आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 3,07,713 चौरस किमी आहे. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात जो क्रमांक लागतो मित्रांनो, तो तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य ते आहे ते सी आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या नुसार. सी जे आपला राईट आन्सर होईल. चौथा क्वेश्चन येतो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे राज्य जे आहे ते आहे मध्य प्रदेश. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे जे आहे ते 9.36% आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे मित्रांनो ती आहे 720 किमी. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी किती आहे? तर पूर्व पश्चिम रुंदी जी आहे मित्रांनो ती आहे 800 किमी. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या भारतातील कितवा हिस्सा आहे? तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाचा भारतात जो हिस्सा आहे मित्रांनो तो आहे 9वा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र जो आहे तो अरबी समुद्र आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्राची किनारपट्टी अंदाजे किती किमी आहे? तर महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे ते अंदाजे 720 किमी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्वात मोठे प्रशासकीय विभाग कोणते? तर महाराष्ट्राचे सर्वात मोठे प्रशासकीय विभाग जे आहे ते नागपूर विभाग आहे विदर्भातील. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, ही जर का PDF तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप लिंक दिलेली आहे. ती ग्रुपवर क्लिक करा आणि त्या ग्रुपला जॉईन करा. तिथून आपल्याला PDF मिळून जाईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? तर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग जर बघितले तर ते आहे 6 विभाग आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात जिल्हे जे आहे मित्रांनो ते आहे 36 जिल्हे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो अहमदनगर जिल्हा आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? तर गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे जे आहे ते 14,412 चौरस किलोमीटर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 157 चौरस किलोमीटर. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे गुजरात राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस जे राज्य आहे ते कर्नाटक आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस जे राज्य आहे मित्रांनो ते छत्तीसगड राज्य आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती आहे नागपूर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली ती मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 1 मे 1960 रोजी झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा आकार साधारणपणे कसा आहे? तर महाराष्ट्राचा आकार जो साधारणपणे आहे तो आहे अनियमित आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा होतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोणत्या पर्वतरांगा आहे? महाराष्ट्राच्या पश्चिम भागाची पर्वतरांग आहे मित्रांनो ती आहे सह्याद्री पर्वतरांग. सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ गोव्यात किती पट आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ गोव्याच्या किती पट आहे? तर ते मित्रांनो ते आहे सुमारे 83 पट आहे मित्रांनो गोव्याच्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र क्षेत्रफळ. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार किती अक्षांश दरम्यान आहे? तर महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार जो आहे अक्षांश दरम्यान जो आहे तो 15 अंश ते 22 अंश इतका आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार किती रेषांतर दरम्यान आहे? तर रेषांतर दरम्यान जे आहे ते मित्रांनो ते आहे 72 अंश ते 80 अंश दरम्यान इतका. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राच्या सीमेला किती राज्य लागून आहेत? तर महाराष्ट्राच्या सीमेला जे राज्य लागून आहे ते आहे 6 राज्य लागून आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 आपला जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे जीवसृष्टीचा विविधता. तर आपलं जे आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, जैवविविधता हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर जैवविविधता हा प्रथम शब्द जो वापरला एडवर्ड विल्सनने याने वापरला आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा जैवविविधता संपन्न देश आहे? तर जैवविविधता संपन्न देश तो क्रमांकाचा आहे तो 12वा क्रमांकाचा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 4था येतो, जैवविविधतेचे किती प्रमुख प्रकार पडतात? तर जैवविविधतेचे प्रमुख प्रकार जे आहेत ते आहे 3 प्रकार आहे मित्रांनो. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, जनुकीय विविधता म्हणजे काय? जनुकीय विविधता म्हणजे मित्रांनो जनुकांचा विविधता. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, प्रजाती विविधता म्हणजे काय? तर प्रजाती विविधता म्हणजे विविध प्रजातींची संख्या. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, परिसंस्था विविधता म्हणजे काय? तर परिसंस्था विविधता म्हणजे विविध परिसंस्थांची विविधता. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट्स किती आहेत? तर भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट जे आहे ते आहे 4 हॉटस्पॉट आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पश्चिम घाट कोणत्या प्रकारात मोडतो? तर पश्चिम घाट जो मोडतो तो जैवविविधता हॉटस्पॉट या प्रकारात मोडतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? तर जे भारतातील सर्वाधिक जैवविविधता आढळते ते पश्चिम घाटमध्ये आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार कोणता? तर जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार जो आहे तो आहे CBD करार. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, CBDचे पूर्ण रूप काय? तर CBDचे पूर्ण रूप जे आहे ते कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजी डायव्हर्सिटी. तर आपलं राईट आन्सर ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर जैवविविधता दिन जो साजरा केला जातो तो 22 मे रोजी केला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? तर जागतिक पर्यावरण दिन जो असतो मित्रांनो तो असतो 5 जून रोजी असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जैवविविधतेचा सर्वात मोठा धोका कोणता? तर जैवविविधतेचा सर्वात मोठा धोका जो आहे तो जंगलतोड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, IUCNचे मुख्यालय कुठे आहे? तर IUCNचे मुख्यालय जे आहे ते ग्लॅन्स स्वित्झर्लंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, IUCN रेड लिस्ट कशाशी संबंधित आहे? IUCN रेड लिस्ट जी संबंधित आहे ती धोकाग्रस्त प्रजातीसाठी संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, जैवविविधता कायदा भारतात कधी लागू झाला? तर जैवविविधतेचा कायदा जो आहे तो 2002 रोजी लागू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कुठे आहे? तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण जे आहे ते आहे चेन्नई इथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, इन सिटू संवर्धन म्हणजे काय? तर इन सिटू संवर्धन म्हणजे नैसर्गिक अधिवासात संरक्षण. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, एक्स सिंटू संवर्धन म्हणजे काय? तर एक्स सिंटू संवर्धन म्हणजे ते आहे अधिवासाबरोबर संरक्षण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, प्राणी संग्रहालय हे कोणत्या संवर्धनाचे उदाहरण आहे? तर प्राणी संग्रहालय जे आहे ते उदाहरण आहे एक्स सिटूचे उदाहरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे तो राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या संवर्धनाचे उदाहरण आहे? तर राष्ट्रीय उद्यान हे जे संवर्धनाचे उदाहरण आहे ते आहे इन सिटू संवर्धनाचे उदाहरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे तो मित्रांनो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कार्बेट आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे मित्रांनो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाहक. बी जे आपला राईट आन्सर होईल. 26वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. हे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो आहे शेकरू. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो हरियाल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो शेकरू कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू जो आहे तो खार या प्रकारचा प्राणी आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना कोणी मांडली? जे जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना जी मांडली ती मांडली नॉर्मन मार्ड्सने मांडली. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो पश्चिम घाट कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम घाट जे आहे मित्रांनो ती गुजरात या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो जैवविविधतेचा आर्थिक लाभ कोणता? जैवविविधतेचा आर्थिक लाभ जो आहे तो आहे अन्न, औषधी, लाकूड हे तिन्ही प्रकारचे जैवविविधतेचा आर्थिक लाभ होतो मित्रांनो. तो वरील सर्व जे ऑप्शन हे आपले राईट येतात. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो औषधी वनस्पती जैवविविधतेचा कोणत्या उपयोग दर्शवतात? तर औषधी वनस्पती जैवविविधतेचे जे उपयोग दर्शवतात ते उपयोग दर्शवतात आर्थिक उपयोग दर्शवतात मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो भारतातील जैवविविधतेचा मंडळ कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? तर ते मंत्रालयाअंतर्गत आहे मित्रांनो पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो जैवविविधता नष्ट होण्याचे कारण कोणते? तर जैवविविधता नष्ट होण्याचे कारण जे आहे तर ते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल तिन्ही ऑप्शन जे आपले राईट येतात. या 3 कारणामुळे जैवविविधता नष्ट होण्याचे कारण आहे. तर आपलं डी आन्सर राईट इन. वरील सर्व ऑप्शन आपले राईट येतात. तर डी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मॅग्रोव वनस्पती कोठे आढळते? तर मॅग्रोव वनस्पती जी आढळते ती समुद्रकिनारी आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो सुंदरबन कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर सुंदरबन जे आहे प्रसिद्ध आहे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो गेंडा प्रामुख्याने कुठे आढळतो? तो गेंडा हा प्रामुख्याने जो आढळतो तो आढळतो काझीरंगामध्ये आढळतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो आशियाई सिंह कुठे आढळतो? आशियाई सिंह जो आढळतो तो गिर इथे आढळतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला तो झाला 1973 रोजी सुरू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट एलिफंट जो सुरू झाला तो सुरू झाला 1992 रोजी झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्या साली झाला. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो जैवविविधता संवर्धनासाठी कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे? तर जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाचे क्षेत्र जे आहेत ते अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्याने आहे, जैवमंडळ राखीव क्षेत्र आहे. वरील सर्व ऑप्शन जे आहे आपले ते राईट येतात. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो निलगिरी जैवमंडळ राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर निलगिरी जैवमंडळ राखीव क्षेत्र जे आहे ते आहे तामिळनाडू इथे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो भारतातील पहिले जैवमंडळ राखीव क्षेत्र कोणते? भारतातील पहिले जैवमंडळ राखीव क्षेत्र जे आहे ते निलगिरी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो जैवविविधता संवर्धनात स्थानिक लोकांची भूमिका कशी आहे? तर जैवविविधता संवर्धनात स्थानिक लोकांची भूमिका जी आहे ती आहे महत्त्वाची भूमिका आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो मित्रांनो पर्यावरण संतुलनासाठी जैवविविधता का आवश्यक आहे? तर पर्यावरण संतुलनासाठी जैवविविधता जे आवश्यक आहे मित्रांनो ती अन्न साखळी टिकवते, परिसंस्था स्थिर ठेवते, संसाधन उपलब्ध करते. तर वरील सर्व ऑप्शन जे आपले राईट येतात तर डी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48वा येतो मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो, जैवविविधतेने संरक्षण करणे का आवश्यक आहे? तर जैवविविधतेचे संरक्षण करणे का आवश्यक आहे? ते पर्यावरण संतुलनासाठी, आर्थिक विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हे आवश्यक आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो, जैवविविधतेचा अभ्यास करणारा शास्त्राला काय म्हणतात? तर जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जे म्हणतात ते म्हणतात पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र आणि परिस्थितीक शास्त्र म्हणतात. जे आपले तिन्ही राईट आन्सर होते. वरील सर्व ऑप्शन जे आपले राईट येतात. तर मित्रांनो आपला डी आन्सर राईट आहे. तर वरील आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.